नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. जानेवारी हप्ता जो आत्ता 19वा हप्ता येणार आहे, जानेवारी हप्त्याचे अपडेट काय आहे? 6,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि 1,500 रुपयेसुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर काय आहे हे महत्त्वाचे अपडेट, हे आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. तर लाडक्या बहिणी वाट बघत आहे जानेवारीच्या हप्त्याची, कारण की डिसेंबर संपलेला आहे. डिसेंबरचा हप्ता हा जानेवारीमध्ये आला होता आणि जानेवारीचा हप्ता हा जानेवारीमध्ये मिळालेला नाही. तर जानेवारी संपलेला आहे पूर्ण आणि आता फेब्रुवारीचा सुद्धा आज आहे 19, म्हणजे 18 तारीख आज जवळजवळ संपायला आलेली आहे. म्हणजे उद्या 19 उजाडणार आहे. तर लाडकी बहीण योजना जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता फक्त या महिलांसाठी खात्यात लवकरच जमा होणार 3,000 रुपये. अशा पद्धतीचे अपडेट आता हे जे प्रसिद्ध न्यूज चॅनल आहे त्या माध्यमातून आपल्या हाती आलेले आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा, म्हणजे आता 2026 फेब्रुवारीच्या म्हणजे मध्यापर्यंत जानेवारीचा हप्ता आलेला नाही. तर तेच मी आता तुम्हाला म्हटलं की आजची 19 तारीख आलेली आहे, म्हणजे मध्य कुठे हो. आता फेब्रुवारी संपायला फक्त राहिले किती, 10 दिवस राहिलेले आहे. म्हणजे 2 महिने होतील जवळजवळ डिसेंबरचा हप्ता यायला. जानेवारीमध्ये आला आणि जानेवारीचा हप्ता आता संपून जाईल, म्हणजे जानेवारी पण संपला आणि फेब्रुवारी पण जवळजवळ संपायला आलेला आहे. तर या उशिरा वितरणामुळे ग्रामीण आणि शहरी महिलांमध्ये असंतोष वाढत असून सरकारने शीघ्र स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी होत आहे. योजनेमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली असली तरी नियमित हप्ते आणि पारदर्शकता वाढवण्याची गरज आहे. असे अपडेट आता सर्व माध्यमांमधून सुद्धा आता हा रोष आपल्याला बघायला मिळत आहे. कारण की लाडक्या बहिणीसुद्धा वाट बघत आहे. आता यापुढे भरपूर सारे सण आलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना कितीक तरी मिळतं 1,500 रुपये, पण ते सुद्धा नियमित मिळत नाही आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यासुद्धा आता त्यांचंसुद्धा म्हणजे वाट बघण्याची कॅपॅसिटी संपायला आलेली आहे. कारण की बघा, जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यापूर्वीसुद्धा पैसे येण्याची अपेक्षा होती. सगळ्यांना असे वाटत होते की जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या आधीच लाडक्या बहिणींना हप्ते मिळतील असे सगळ्यांना वाटत होते, परंतु तिथेसुद्धा त्यांची ती अपेक्षाही पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता हप्त्यांचा कालावधी कधी जाहीर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या योजनेत KYC पूर्ण केलेल्या आणि निकषात बसणाऱ्या महिलांनाच लाभ मिळेल, ज्यात कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि घरात 4 चाकी वाहन नसावे, असे मूलभूत निकष आहेत. लाडक्या बहिणी बघा, ग्रामीण भागातल्या महिलांचा सुद्धा आता संताप वाढायला लागलेला आहे. वाट बघण्याची कॅपॅसिटी आता म्हणजे क्षमता ही संपायला आलेली आहे. कारण की लवकरात लवकर सरकारने जाहीर करावं की लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा कधी मिळणार. कारण की खूप म्हणजे काय होतं माहिती का, आपण असं म्हणतो ना, अति ओढलं की ते तुटतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना खरं म्हणजे काय माहिती आहे का, मी तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले पण होते लाडक्या बहिणींना की आता तुम्ही लाडक्या बहीण योजनेवर अवलंबून राहू नका. आपणच आपला काहीतरी रोजगार बघूया, नोकरी बघूया. कारण काय होतं माहिती का, तिष्ठत राहण्यात काही अर्थ नाही आहे. अनेक महिलांच्या KYC अर्जात तांत्रिक चुका असल्याने त्यांचा लाभ प्रलंबित झाला असून या चुका दुरुस्त करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने 31 मार्च 2026 ही अंतिम
मुदत दिलेली आहे. या कालावधीत तुम्हाला दुरुस्त्या करून विभागाची मंजुरी मिळाल्यास नव्याने पात्र ठरलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ते मिळतील. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी आत्ता या वेबसाईटमध्ये तुमची KYC दुरुस्त केलेली आहे त्या लाडक्या बहिणींनी त्यांनी काळजी करायची नाही आहे, चिंता करायची नाही आहे. कारण की तुम्ही तुमची KYC आत्ता वेबसाईटवर जर तुमची KYC दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला हप्ते येतील, नक्की येतील. परंतु ते कधी येतील त्याबद्दल तसे कुठलेही अजूनपर्यंत अपडेट कुठूनही आपल्या हाती आलेले नाही. तुम्हाला नक्की मिळणार आहे हप्ते ज्यांनी KYC दुरुस्ती केलेली आहे त्यांना. परंतु ते कधी येतील आणि किती येतील याबद्दलचे अपडेट अजूनपर्यंत शासनाकडून आलेले नाही. तर लाडक्या बहिणी तुम्ही बघा काय होतं आहे माहिती आहे का, सगळ्या लाडक्या बहिणींचे डोळे लागलेले आहे. लाडक्या बहिणी वाट बघत आहेत. कारण की जानेवारीचा हप्ता फक्त ज्यांचा जानेवारीचा हप्ता राहिलेला आहे त्यांना जानेवारीचा हप्ता लवकरात लवकर मिळावा आणि ज्या लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरपासूनचे हप्ते राहिलेले आहे म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 3 हप्ते आणि आता फेब्रुवारीचा असे 4ही हप्ते एकत्र येणार असेच आता सगळीकडे बोलले जात आहे. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असतानाही लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. ज्यामुळे लाखो लाभार्थींच्या मनात चिंता आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. मागच्या डिसेंबर हप्त्याप्रमाणेच जानेवारीचा निधीही उशिरा येण्याची शक्यता आहे. तर फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत चर्चा रंगली असून दोन्ही हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जसे की मी तुम्हाला आत्ताच म्हटले, आता ज्यांचे नोव्हेंबरपासूनचे हप्ते राहिलेले आहेत तर त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे 6,000 रुपये मिळणार असेच अपडेट आता प्रसारमाध्यमातून सगळीकडे बघायला मिळत आहे. आणि ज्या बहिणींचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे राहिलेले असतील अशा लाडक्या बहिणींना 3,000 रुपये म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोनही हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे असेच अपडेट आपणास प्रसारमाध्यमातून कळत आहे. तर लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला म्हणजे मला शासनाला आणि सरकारला सांगायचे आहे की ग्रामीण भागातल्या महिला असू देत किंवा शहरी भागातल्या असू दे, शहरी भागामध्ये सुद्धा गरजू महिला आहेत, पात्र महिला आहेत. तर शासनाने लवकरात लवकर सर्व राहिलेले हप्ते आणि जानेवारीचा हप्ता आणि आता जानेवारी फेब्रुवारीचे एकत्रितच हप्ते द्यावे अशी आपण सरकारला विनंती करूया. प्रेमपूर्वक नम्र विनंती करूया की तुम्ही लवकरात लवकर सगळ्या लाडक्या बहिणींना सर्व राहिलेले हप्ते पण द्या आणि जानेवारी फेब्रुवारीचा पण हप्ता लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तुम्ही जमा करावा ही तुम्हाला नम्र विनंती आहे. आपल्या सरकारलाही नम्र विनंती आहे. कारण की लाडक्या बहिणी वाट बघत आहे पैशांची, हप्त्याची. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांना सर्व हप्ते जमा करावे हीच शासनाला नम्र विनंती आहे.